बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघातील आज मतदान आहे आणि या मतदानासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचा प्रचार करण्यासाठी तर नाशिकहून या ठिकाणी एक कार्यकर्ते आलेले आहेत, अपंग आहेत। तर आपण थेट त्यांची संवाद साधूया। ट्रेनमध्ये त्यांची भेट झालेली आहे, गाडीमध्ये त्यांची बघूया। हां, तुमचं नाव काय? माझं नाव जॉन जोसेफ आहे, नाशिकवरून आलेलं आहे। गेल्या काही वर्षापासून प्रामाणिकपणे शरद पवारांचं सुप्रियाताई असं पवार घराण्यानंतर मी प्रचार करत असतो। दुसरा मुद्दा, ते लोकांसाठी एवढं करतात, शेतकरी लोकांसाठी, इतर लोकांसाठी एवढं करतात, त्या प्रेमाखातीर, त्या पोटी खातीर मी त्यांच्या प्रेमाखातीर मी आलेलो आहे प्रचारासाठी। तर नेमकं माझा प्रचार कालच संपला, काल 5 तारीख होती। काल 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता प्रचार वगैरे संपला आहे। परंतु मी काही कारणास्तव पुण्यावरून परत रिटर्न बारामतीला चाललो आहे। जेणेकरून बारामतीचं मतदान आहे? हो, मतदान आहेच। आम्हाला सुप्रियाताई त्यांचे चिन्ह आहे, हां, तुतारी आहे। तर तुतारी निवडून येईल का? तुतारी निवडून येईल, भरपूर मतांनी निवडून येईल। साधारणतः किती मतांनी? किती लाख? कमी कमी 3 लाख मतांनी तर निवडून येईल 100%। तुमचा सर्वे तुम्ही कुठं कुठं प्रचार केला आहे महाराष्ट्रात? मी आत्तापर्यंत पुणा, दौंड आणि मिरज, सांगली झालं, अजून तासगाव वगैरे, किल्लारी, ते भरपूर ठिकाणी। मग तिथं कसा प्रतिसाद मिळाला? तिथं प्रतिसाद चांगला मिळाला आहे आणि लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही येत्या इलेक्शनला ताईंचा प्रचार करतील, पण मग बऱ्याच मतांनी ताई निवडून येतील। तसं झालं अंबरनाथ, उल्हासनगर, बॉम्बे या ठिकाणी सुद्धा देखील ताईंचा प्रचार करत असतो। आता हे 2 गट पडलेले आहेत, शरद पवार साहेबांचे एक गट आहे आणि अजित पवारांचा एक गट आहे। मग ह्यातून नेमका फायदा कोणाला होईल? फायदा तर पवार साहेबांच्या गटाला तर फायदा होणार, पण तरी पण काही केलं तरी शेवटी पवार घरात नाही, बरोबर? तर शेवटी मतं सुप्रियाताईंना भेटले काय किंवा सुमित्रा मॅडमांना भेटल्या काय सारखं जे, पण तरी पण तर जास्ती मतांनी सुप्रियाताई तर आता तुम्ही एवढ्या दिवसापासून काम करताय राष्ट्रवादीत तुम्ही काही सभासद वगैरे आहेत का? सभासद वगैरे नाही, पण शरद पवारचा एक समर्थक म्हणून प्रामाणिक काम करतो। हां, मग त्यांच्याकडून तुम्हाला असं काय सहकार्य वगैरे काय लाभलं मिळणार आहे? नाही, मला काही सहकार्य तर नाही लाभलं, काही मदत तर नाही झाली, पण अपेक्षा करतो येणाऱ्या 2-3 दिवसात 100% काही ना काहीतरी सुप्रियाताईकडून व पवार साहेबाकडून काहीतरी मदत सहकार्य होईल मला। त्या आशेने मी परत बारामतीला चाललो आहे। तर समजा आता हे तुम्ही काम करताय, ठीक आहे? तुम्ही नाशिकहून आला? हो, बरोबर, नाशिकहून आला। तर तुमचं काय मॅरेज वगैरे? नाही, माझं लग्न वगैरे नाही आलं। माझ्या परिवारामध्ये आम्ही 5 जण आहे। मी, माझे आई वडील, बहीण भाऊ आहे, आम्ही 5 जण। अच्छा, 5 जण नाशिकहून आला? हो, नाशिकहून। जर समजा भविष्यामध्ये, आता हे राजकारणाचं भविष्यामध्ये समजा तुमचं राष्ट्रवादीशी जमलं नाही, तुम्ही राष्ट्रवादी सोडली, तरीसुद्धा तुम्ही पवारसाहेबांचेच काम करणार का? त्यांचे समर्थक होणार का? मी याआधी शब्द दिला होता, काळाप्रमाणे किंवा काही प्रॉब्लेम असला नसला तरी पण मला जर पवार साहेबांचा जर पक्ष जर सोडावा लागला तरी मी आमच्या मनातली किंवा आमच्या डोक्यातली पवार साहेबांबद्दल जे आदर, प्रेम आहे किंवा विचार आहे तो कुठेही कमी होणार नाही माझ्या इथून, माझ्या मनामधून किंवा माझ्यामधून कमी नाही होणार। प्लस मी पवार साहेबांचा पक्ष जरी सोडला किंवा पवार साहेबांचं चिन्ह जरी सोडलं तरी मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाचं किंवा दुसऱ्या कोणासाठी काम करणार नाही। म्हणजे स्टार्ट राष्ट्रवादी ते शेवटची राष्ट्रवादी, पवार साहेब घराण्यात त्यांच्याविषयी तुम्ही त्यांच्यासाठीच काम करणार आहे असं तुम्ही व्हिडिओ उचललेला आहे। यातून आपण सिद्ध होते। तर आपण मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल आणि या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद। नहीं है उसको डर अपने शहर का वो टाइगर। जय संविधान, जय भारत। मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये नागरिकांचं मत जाणून घेण्यासाठी आपण
दौंड तालुक्यातील केडगाव येथे आलेलो आहे आणि केडगाव येथील नागरिकांचं मत काय आहे नेमकं बा भाजपला मत देणार आहे की महाविकास देणार आहे किंवा इतर अपक्षाकडे इच्छुक आहेत यासाठी आपण केडगाव येथे आलेलो आहे. तर पाहत राहा मित्रांनो, बहुजन प्रभाव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पिट्टू हाय अरे इकडे ये की काय पितो सदस्य कोण इकडे काय तर इकडे जे काय असेल ते मत चॅनलवर तिकडे जायचं मत मांडायचं त्याला काय. कोणतं चॅनल आहे? बहुजन प्रभाव चॅनल. तर आज बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जवळ आलेली आहे. उद्या परवा येऊन घेतलेली आहे. प्रचार चालू आहे आणि आज 5 वाजता हा प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर जे आपण मतदान करणार आहोत, आपण एवढ्या मोठ्या जगातल्या लोकशाही देशामध्ये राहतोय आणि आपण मतदान करणार आहोत, तर आपलं मतदान कुणाला आहे? आपलं नाव काय सांगा पहिले. महादेव यशवंत गायकवाड. काय नाव आहे? महादेव यशवंत गायकवाड. अच्छा, बरं. केडगाव. केडगावमध्ये राहता. बरं. यावेळेस आपलं मत कुणाला आहे तुमचं? मोदीला आहे का शरद पवारला आहे, अजित पवारला काय? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. अरे वा, बस. कशासाठी सुप्रिया सुळेला द्यायचं आहे? कार्य चांगले आणि सत्य. बरं. कार्य चांगलं आणि सत्य. का असं काय त्यांनी कामं केलेली आहेत सांगली? सगळे त्यांनीच कामं केलेली. कोणी केलेली काम? बरं. सुप्रिया सुळेनेच कामं केलेली. हां. 1 मिनिटात त्यांनी रेल्वेचं तिकीट कमी केलं. बरं. त्याच्याकडे ओरड काढली. कोविडमध्ये जे तिकीट दर वाढलेला होता त्याच्यावर मुलाखत घेतली आम्ही, बुवा आम्हाला ते तिकीट दर वाढलेलं आहे. त्यांनी फोन केला दुसरे ही तिकीट कमी झाली आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुप्रिया सुळे. सुळे. हां, म्हणजे उभं राहा. हां, बरोबर. जवळ येतात. आणि अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे 70,000 कोटीचा. ईडीची कारवाई रोखण्यासाठी, ईडीची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं लोकांमध्ये मत आहे. लोक असे म्हणतात. तुम्ही काय? बरोबर. त्यांनी काय केले आपल्याला पाहिजे ना. आपलं मत आहे ते आपण फक्त चांगल्या ठिकाणी नाही आहे. हां, त्यांनी चोरी केले. आता त्यांनी काय केले आपल्याला काय पाहिजे करायचे? बरोबर. आपल्याला उमेदवार आवडतो त्याला कार्य आवडतं. आता हे राजकारणात सगळ्यांना बडे चालू आहे आपल्याला सगळं माहिती. आता काय लोक खोके घेऊन लोकांनी राजकारण केलं. मग पैशावर चाललेले. खोके घेतल्या, मग त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून उद्या बटन दाबून त्या खोके चांगले असं यंत्रणा हा मोका आलेला आहे मोठा आहे की नाही. साधे सुनीताताई पवार हे थांबलेले आहेत. मग यांना काय अनुभव राजकारणाचा वगैरे का डायरेक्ट खात्यातून थांबवलं? त्यांना जायच नको होतं. त्यांनी जायच नव्हतं घरातली घरात. हा, एकाच घरात जाणार आहे. तुम्ही सुप्रियाला काय दिलं आणि सुनीताताईला जे दिलं तर त्यांच्याच घरामध्ये जाणार आहे की नाही. पवार कुटुंबातच जाणार आहे. अनुभवी सुप्रिया. हां, सुप्रिया अनुभव आहे. पवार साहेब महाराष्ट्राचे नेते त्यांच्याकडे पाहून आपल्या मतदान केलं गरजेचं आहे. आणि मोदी सरकार यावं असं वाटतं का? सरकार निष्ठ होईल. मोदी बी येत नाही हे बी येत नाही. मोदी सरकारने खूपच म्हणजे एकदम आता महाराष्ट्रात ताकद दाखवली त्यांनी, हां, परंतु त्यांचं सरकार येणार नाही. ते मिश्र सरकार होणार आहे. संमिश्र होणार. बरोबर. आणि त्यांच्याकडे मशीन आहे ना, पण बॅलेट पेपरवरती काय गडबडे करता येते. आता काय ते मतं चोरणारं पंतप्रधान पहिला आपल्याकडे आलेलं आहे. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आता त्याच्यावर हे तज्ज्ञांनी परीक्षा करायची. हे खेडी लोकांना काय सांगता नाही, नाही, हे बरोबर आहे. भट केलाय, पण कसं आहे? राईट केले. ज्या टायमात शिक्क्यावर मतदान होईल त्या टायमात खरं राईट मतदान. हां, मग त्यावेळेस म्हणजे आता आपलं मत चोरलं जातंय हे देखील नागरिकांचं स्पष्ट मत आहे. हो. तर निवडणूक आयोग असेल किंवा समजा आपलं निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था आहे, त्यांनी दखल घ्यावी आणि मतपत्रिकेवरती निवडणूक व्हावी. ही खरी निवडणूक. हे तज्ज्ञांचं काम आहे. हे मतदारांचं काम नाही. हे तज्ज्ञांचं काम आहे. मशीनमध्ये फॉल्ट आहे का राईट मतदान होतंय आणि तुम्हाला जर फॉल्ट वाटत असेल तर तुम्ही शिक्क्यावर मतदान घ्या. हां, शिक्क्यावर मतदान घ्यायचं. बरं. आता सुप्रियाताई सुळे ह्या किती मतांनी निवडून येते असं वाटतं? कमीत कमी लाखाचं लीड राहील. 1 लाखाचं. 1 लाखाच्या. हां. मग आपल्या समजा ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः म्हणजे अशी त्यांना चालणार आपल्या केडगावमध्ये किती वर्ग असतात? कमीत कमी 60% केळगाव होणार आहे का? 60%. इथं भाजपचं काही भाजपचं नाही ते अपक्ष राहिलेले भागवत यांचं महेश भागवत त्याचंच काय नाही. ते जातीवर पातीवर राजकारण नाही झालं. बरोबर. जातीपातीवर राजकारण. दादा हात
तुमचं काय नाव आहे? बोलायला नाही, मी नाही बोलू. काय नाव? दादा बारो. दादा बारा. बरं, काय वेळेस कोण लागेल? कोण लागेल? 99% सुप्रियाताई लागणार. 99% सुप्रियाताई. हां. बरं, तुम्ही स्वतः कोणाला मत देणार? नाही ठरलंय शिव. सुप्रियाताई. मोदी पुण्यात आला होता ते असं बोलले की महाराष्ट्रात जिंकतोय. त्यामुळे सगळं हे झालेलं आहे काय बरोबर. असं नाही बोललं पाहिजे. नाराज झाले बरोबर. केंद्रात ते सरकारमध्ये होते काय दिवस भाऊसाहेब कृषी मंत्री होते ना. काय कसले निर्णय घेतले त्या टायमाला 72,000 कोटी रुपये त्यांनी माफी केली कर्जमाफी केली. 50,000 माझं जे रेग्युलर करतो ना ती नाही आली ती काय नाही आली सांगायला आघाडी सरकारला सगळ्या हां तर ते तळसुळे सांगून वाटूनच केलेली म्हणजे मोदी सरकार हे फेकू सरकार होतं. फेकू सरकार होतं असं म्हणत काय? हां बरोबर आहे. हां. 30 लाख रुपये खात्यावर नाही, 15. 15 लाख रुपये ते भेटले का तुम्हाला? नाही नाही कशी सांगायला मोबाईलला काय नाही? काहीच नाही म्हणजे काही नाही भाजप सरकार बोला कर जुने सरकार बोला कर प्रधानमंत्री काय मोठे अहो बघा ना गॅस करून मिळून ठेवलाय पेट्रोल डिझेलचा भाव बघा आणि शेतकरी परकांबरचं मूल्य येऊन बघा कांद्याची काय अवस्था आहे आता 2 दिवसापूर्वी विराटीचं दाखवले कांद्याचं म्हणजे तवा होईल फक्त ही जातीपातीचं राजकारण चालू चालूच किंमत ओबीसी मराठा समाजाला परत अजून हे नाही ते काय आरक्षण सगळीकडे हेच चालले ना बरोबर. म्हणूनच सगळं खूप महाराष्ट्र फोडाफोडी जर राजकारण सगळं राजकारण फोडलं देवेंद्र फडणवीसने फोडलेले. फोडलेले आणि माड्याचे काय अवस्था झाले ते पाटील कारखाने त्या इकडे तर ईडीची चौकशी लावली लगेच साखरचं 100 किलो गोडा लगेच त्याच्यात आज सभा आहे त्याची महाराष्ट्राची ह्याची फडणवीसची हे असं फोडाफोडीचं राजकारण आहे त्यामुळे आम्ही काय नाही सुप्रियाताईच धरणार आहे आम्ही धरलेले मोठी बोलून गेलं का भटक पवार साहेबांना असं नाही बोललं पाहिजे काय बोललं त्याला मानणार आहे ना बरोबर. शरद पवार साहेबांना नंतर मान्य काही सांगतात काही करते काली आता मोदीची गॅरंटी म्हणतात मोदीची गॅरंटी याविषयी तुमचं काय म्हणतं? मोदीची काय गॅरंटी काय गॅरंटी काहीच नाही गॅरंटी त्यांची तुम्ही दिली का? काय दिली फक्त चाललंय आधार कार्ड लिंक करा बँक लिंक करा हेच चालले बाकी काही नाही कुठली guarantee नाही काय? माझं 50,000 निधी नाही आलं ते मी करोड भरणार आहे कर्ज कुठे गेलं तर ती खवं आहे बाकी काही नाही 2,000 द्यायचे 3 काही नाही खताची किमती काही नाही स्वतः शेतकरी 1400-1500 रुपये गेल्या खताच्या 400-450 असं आहे बाकी काही नाही 10 एकराचा बाग आहे तर 2,000 उभा राहतो लाईनीला भिकारी बनवला लोकांना. बोलण्यापेक्षा तर आपण आज बारामती लोकसभा मतदारसंघात आलेलो आहेत आणि या बारामती लोकसभा मतदारसंघात केडगाव या गावी आलेलो आहे आणि या केडगावमध्ये येऊन आपण नागरिकांची मतं जाणून घेतो की या ठिकाणी असं काही वर्ग मिळाला आहे त्या वर्गाचं असं म्हणणं आहे की सुप्रियाताई सुळे यांनी चांगलं काम केलेलं आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि 99% केडगावमधून ही सुप्रियाताई सुळे चालणार आहे. भाजपला या ठिकाणी धारा नाही. मोदी हा फेकू सरकार आहे असं नागरिकांचं मत आहे. दादा तुम्ही काय बोलणार आहे का? या काय नाव तुमचं? काय नाव? गोविंद गायकवाड. बरं काय कुणाला मतदान करणार? तिसरा पर्याय निवडलेला आहे. अरे वा क्या बात. तिसरा पर्याय कोणता? अरे बाप मोकळ्या का भरलेला आहे? भरून दिल्लीला जाणार. अच्छा भरून दिल्लीला जाणार. अरे बाप दिल्लीहून भरून येऊ द्या की राव आधी कुठं भरून जाणार मग दिल्लीत. तिथे जाण्यासाठी ट्रक भरून गेला कोण उमेदवार पाहिजे. कोण आहे तुमचा? महेश अण्णा भागवत. अच्छा ओबीसी आघाडीची. अच्छा महेश अण्णा भागवत. खाली बघू. महेश सीताराम भागवत. बरं काय त्याचं मग काय त्यांचा अजेंडा काय नेमकं काय करणार आहे महेश भागवत? म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विषय पाणी. या पाण्यावर शेतकरी 2006 पासून त्यांनी आता त्यांनी ज्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा सरकारमध्ये सामील असणाऱ्या खासदारांनी आणि आमदारांनी याच गोष्टी उचलून धरलेल्या आहेत. या प्रस्थापितांचं विजन कुठलं आहे हेच अजून त्यांना कळलं नाही. हे मी दुसऱ्याचंच विजन घेतलेलं आणि कॉपी करून लोकांच्या पर्यंत मांडलेले. स्वतःचं त्यांनी विजन कुठलं मांडलेलं म्हणजे आहे? तुम्ही सुद्धा म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात आहे किंवा मोदी सरकार पडलं पाहिजे भाजप सरकार गेलं पाहिजे
हाच प्रयत्न आहे ना? हो. कसं चाललं तुमचा प्रचार? आज 5 वाजता प्रचार संपला. प्रचाराची सांगता 5 वाजता होणार आहे, परंतु आम्हाला उत्स्फूर्तपणे 6ही मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळालेला आहे आणि आमचं शिंदे ट्रक 23 नंबरचं ट्रक चिन्ह 23 नंबरला आहे. हे 100% निवडून येणार आहे आणि दिल्लीमध्ये जाणार आहे. अच्छा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी अपक्ष उमेदवार सुद्धा आपल्याला लाभलेले आहे. त्यांचा ट्रक भरून निवडले जाणार आहे. असं नाही या जाणकार आले प्रतिक्रिया आहे. दादा काय आपलं नाव काय आहे? दादा माझं नाव अशोक कोठारे. अशोक कोठारी. अरे वा. बरं. आपण काय काय करताय? मी व्यवसाय करतो. व्यवसाय का? मग काय सध्या व्यवसायात आपल्या भरभराटी आहे मोदी सरकार आल्यापासून? चांगली आहे. चांगले? बरं. हा ते जीएसटी कशावर लागू आहे? जीएसटी तर प्रत्येकावर लागू आहे. तो सगळ्यात कमी जीएसटी कोणाला आहे हो? कशावर आहे? जीएसटी कमी जास्त आहे. जीएसटी औषध नाही सगळ्यात कमी जीएसटी ही हिरा ही काय सर्वसामान्य लोक घेत नाही. हिरा हे मोठे मोठे उद्योग व्यापारी घेतात. त्याच्यावर त्यांना 3% बाकी सगळं शिक्षण आरोग्य सामान्य माणसाला काय लागतं माहिती का? सामान्य तर मग त्याच्यावर काय जास्त ठेवली? हेच म्हणायचं. ह्याच्या मग त्याच्यावर काय जास्त ठेवली? त्याच्यावर काय जास्त ठेवली हे म्हणायचं आपल्याला. आता सरकारचा काही निर्णय मग हे सरकार आपल्याला बदलायचं नाही का? हे सरकार पाहिजे तुम्हाला? हे सरकार चांगलं आहे. भाजप सरकार चांगलं आहे. अरे वा. म्हणजे व्यापाऱ्यासाठी तुम्ही कुठल्या पक्ष भाजप आर असेल ही पक्ष कुठलाच नाहीये, पण सरकार चांगलं आहे. काय गॅरंटी मोदी सरकार? मोदी सरकारने सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम मंदिर बांधलेलं आहे आणि राम मंदिर खूप दिवसाचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर मोदी सरकारच्या काळात आम्हाला जायला रस्ता नव्हता नगरला, तो छान रस्ता झाला. ऐका आता ह्यांचं म्हणणं की मोदी सरकारने राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधल्याने काय फायदा कोणाचा होणार आहे? फायद्याचा आणि तोट्याचा विषय नाही सर. सर्वसामान्य नागरिक जाणार तिथं काय पैसे वाहणार काय असं दान धर्म करणार, घंटा वाजवून परत येणार. त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधलं असतं, शाळा बांधल्या असते, काय ते विकास झाला त्यासाठी भरपूर सरकारकडे योजना आहेत. सगळं बंद पाडलं, शाळा बंद पाडलेल्या सर पैसे सरकारने दिलेले नाहीयेत राम मंदिर बांधायला. नाही बरोबर आहे. सामान्य माणसाचे पैसे आहेत. सर्वसामान्य माणसं. त्यामुळे सरकारचे पैसे सरकार लावल ना त्याला. ठीक आहे, चांगली गोष्ट. राम मंदिर बांधलं चांगली गोष्ट. तुम्ही भक्त आहात, तुम्हाला आवडले, चांगली गोष्ट. मग मोदी सरकार एवढे लोकप्रिय आहे, मोदीची लोकप्रियता देशामध्ये जगामध्ये हे मान्य करतो, तुम्हाला मान्य आहे ना? मग मोदी सरकार, भाजप सरकार मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी समोर काय येत नाही? ऐका ना, मुळातच वीएम मशीन काँग्रेसने आणलेलं आहे. बरोबर आहे. मग पहिला विरोध होता मोदी सरकार. त्याच्यामुळे आहे ना, त्यांना तो अधिकारच नाही राहिलेला काय बोलायचं. वीएम मशीन कसं काय? पीएम मशीन हे मुळातच काँग्रेसने आणलं नाही, हे तर तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे ना. मग विरोध केला पाहिजे का? जीएसटी कुणी आणलाय? काँग्रेसनेच आणलेला आहे. मग तुम्ही त्यांच्याच वाटेवर चाललं, काँग्रेस संपवायला लागली. ऐका ना, अंमलबजावणी करतात असं होतं ना? हा टीम मान्य आहे मला, पण ते त्यांनी म्हणजे भाजप सरकार हे सगळे संपवायला लागलेले म्हणजे. सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी डंकल स्वीकारला ना सर, त्याच हो. दिवशी मुक्त अर्थव्यवस्था झालेली. आणि आणि डंकल असा करा 104 देशांचा की तो 99 वर्षाचा करा, हे तर तुम्हाला मान्य आहे. हो. तो स्वीकारला त्याच दिवशी आपण आहे ना मुक्त अर्थव्यवस्थेत. म्हणजे जे अजून सामान्य माणसाला माहितीच नाही. ऐका ना, ह्या आपण स्वीकारलं ते सगळं भांडवलदाराचा फायदा त्यामध्ये. सर्वसामान्याचं काय नाही. उद्योगपती जे मोठे मोठे बडे उद्योगपती भांडवलदार आहेत, सवर्ण भांडवलदार, त्यांचा त्यामध्ये फायदा. सर्वसामान्य मेले ना भांडवलदार. गुजरात कंपनी नेली. हा, गुजरात कंपनी का नेली? ऐका ना सर, आपला विषय बरकट होतोय. बरं, हा. बरकटून देऊ नका. अच्छा, बरं, ठीक आहे. बरं, तुमचं काय? बरं, ऐका ना, माझं मत आहे मोदी सरकारला याच्या पलीकडे मी काय बोलत नाही. इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. बरं, Thank you. चेअरमन या. या चेअरमन या, 2 मिनिटं या. या अरे 2 मिनिटं. अपक्ष आहेत या ठिकाणी सर्वच लोकांची आपण चर्चा घडून आणतोय. चांगला विषय आहे. या बोला. या 2 मिनिटं या. चाललो मी. काय असेल ते बोला. तर केडगावमधून तुतारी जोरात चाललेली आहे. सुप्रियाताई सुळे जोरात त्यांची तुतारी चालू आहे शरद पवार साहेबांची. या अजून कोण बोलणार? या की बघा तुम्ही
शरद पवार साहेबांचे का बोला हा या, बोला. जाऊ थोडं. हो तात्या. बोला की शरद पवार साहेब, काय असं हे असं काय? नागरिकांसाठी काय सुविधा आहे हे बोललं पाहिजे. काय बोला की तुम्ही. काय तुतारी काय म्हणजे तुमची वाजवा की हे नाही, याच्यात ठीक आहे, चला. ज्येष्ठ नागरिक. बोला की तुम्ही. हो, बोलू द्या. अहो ज्येष्ठ नागरिक या लोकांसाठी यश थांबत नाही त्याच्यासाठी काय करणार बोला की मग आहे का नाही? मोदीला त्याच्यासाठी तुम्ही काय करणार काय बोलायचं? हे लक्षात घ्या ना. घ्या ना मग. मुलांना माळ लोक तापतात त्याच्यावर कोण काय बोलत नाही का नाही? फक्त आपलं मत नागरिकाचं एक मत बाकी नाही हे दर भावाचं तुम्ही हे हो, व्यवस्थित द्या. हा काय ना काय व्यवस्थित तसं काय नाही, एवढं काय नाही कोणा विरोध नाही काय नाही माझं मत आहे मला द्यायचा अधिकार दिला आपलं बरं आज आपण केडगावमध्ये आलेलो आहे आणि या केडगावमध्ये फुलाचं दुकान आहे हाराचं दुकान आहे आपलं नाव काय रणजित नोंडे रणजित नोंडे बरं आता आपली हे आजचा हा लास्ट दिवस आहे प्रचाराचा प्रचार 5 वाजता बंद होणार आहे आणि यानंतर परवा दिवशी आपल्याला मतदान करायचं आहे पवित्र मतदान आहे आपलं तर तुमचं मतदान कोणाला देणार आहे? सुप्रियाताई सुळेला मतदान देणार आहे मग काय चिन्ह आहे त्यांचं तुतारी तुतारी बरं हा तुतारीला काय द्यायचं तरी सगळ्यात महत्त्वाचं हां आहे की सर्वसामान्य लोकांचा संसद भवनमध्ये ज्यांनी आवाज उठवला त्याच्यामुळे त्यांना मतदान द्यायचं. म्हणजे सुप्रिया सुळे ताई त्यांचं काम चांगलं आहे असं यांचं मत आहे यावेळेस मोदीला का नको मोदी येईल का निवडून मोदी नाही नाही येणार ना येणार. मोदी सरकार कसं वाटलं मोदी सरकारमध्ये भरभराटी झाली असं तुमची मोदी सरकारमुळे धंदे सगळे खालच्या लेवलला आले अच्छा मग सगळे धंदे तुमचे बसले सगळे धंदे अच्छा का बरं कशासाठी GST जास्त लागते हां. मटेरियल नाही गेलं की त्याला GST लागते अच्छा. तिकडे गिरायकाकडे गेलो हां. की गिरायक पेमेंट कमी देतं मध्ये जो बारीक हां. आहे किरकोळ जो व्यापारी व्यापारी आहे आहे, तो मारला जातो मग मरतोय तो फक्त मरतो. आता बाकीचे काही लोक म्हणतात की मोदी सरकार चांगलं होतं मोदी सरकार परत यायला पाहिजे राम मंदिर बांधलं त्यांनी असं केलं. ते अस्मितेचा भाग झाला हां. सगळं झालं परंतु त्यांनी कुणाचाच फायदा नाही. हे खाजगीकरण झाले नोकऱ्या वगैरे बंद झाल्या मुलांना आरक्षण बंद केलेलं आहे शिक्षणाचं भरतीचं आरक्षण बंद केलेलं आहे आरक्षण हे बंद केलं हा मोदीचा अजेंडा आहे फक्त. की बाबा बंद आरक्षण करायचं पण आरक्षण बंद केल्यानंतर जे गोरगरिबाची लोक की त्याच्या नोकऱ्या बंद होणार हां नोकऱ्या शिक्षण कसं होणार सगळं बंद होणार म्हणजे म्हणून मोदी सरकार तुम्हाला नको आहे नको म्हणजे भाजप मोदी सरकार RSS मला नको आहे नको हां तर तुम्ही तुतारी म्हणजे सुप्रियाताई सुळे यांचा मतदान करणार प्रचार करणार ओके मराठी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार हा शेवटचा दिवस आहे आजचा आणि आज 5 वाजता हे प्रचार संपणार आहे आणि उद्या परवा दिवशी आपलं मतदान आहे तर आपलं तुम्ही मतदान कोणाला करणार आहात तुतारी आहे घड्याळ आहे घड्याळ का घड्याळ उमेदवार कोण अजित पवार 50 रुपये म्हटलं की अजित पवारांची सुनेत्राताई पवार हां बरं सुनेत्राताई पवार यांना का करायचं पहिल्यापासून दादांचा कार्यकर्ते आहेत ध्यान आहे तुम्ही त्याचे दादांचे कार्यकर्ते आहात नाही का बरं ठीक आहे मग सुप्रियाताई म्हणजे काय त्यांचं काम चांगलं नाही तसं काही नाही पहिल्यापासून आता सुप्रियाताई सुळे तर संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे संसदेमध्ये 2दा मिळाले चांगलं काम करते बाबा म्हणून का बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे मग तुम्ही सुप्रियाताई सुळेला का नाकारता तुम्ही माहिती चालू पहिल्यापासून मी दादांचा माणूस आहे त्यामुळे दादांच्याच बाजूने राहणार अच्छा म्हणजे दादाचे तुम्ही सांगत दादाचे सांगत ते ठीक का आहे अच्छा दादा जर उद्या म्हणले बाबा आता मी आमदार केला तर तुम्ही त्याचं काम करा आता हे पुन्हा म्हणजे मोदी सरकार येणार म्हणा या. परत मोदी सरकार येणार म्हणजे आता सध्या बाजारामध्ये जे भरभराटी चाललेली आहे भाजप सरकार चांगले म्हणा तुमचं काय नाव लक्ष्मण मंडळी हा व्यवसाय किती वर्षापासून करतात आमचं वडिलांची अच्छा म्हणजे पारंपरिक तुम्ही सदस्य कुठल्या पक्षाचे वगैरे असं काय आहे का तुमच्या नाही काय नाही फक्त अजित पवार अजितदादा पवार ओके